नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी कॉमर्सवाला मास्तर आणि या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत। विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओ लेक्चर सिरीज मार्फत आपण तुमचा 12वी कॉमर्स मधील बुक कीपिंग आणि अकाउंटन्सी हा विषय शिकत आहोत, ज्याच्यामध्ये आतापर्यंत आपण टॉपिक नंबर 1 आणि टॉपिक नंबर 2 पूर्णपणे अभ्यासलेला आहे। त्या टॉपिकचे व्हिडिओ जर तुम्हाला बघायचे असतील तर त्या व्हिडिओची प्लेलिस्टची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, तिथे जाऊन तुम्ही ते बघू शकता। विद्यार्थी मित्रांनो, आता आपण पाहत आहोत टॉपिक नंबर 3 ऍडमिशन ऑफ पार्टनर। याच्यामध्ये आपण सॉल्व प्रॉब्लेम सगळे अभ्यासलेले आहेत। आज आपण अभ्यासणार आहोत अनसॉल्व एक्झाम्पल नंबर 7। तर या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा, जेणेकरून तुम्हाला हे एक्झाम्पल व्यवस्थित समजेल। जर तुम्ही चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर नक्की सबस्क्राइब करा। आता कोणताही वेळ वाया न घालवता आपण आपल्या एक्झाम्पलला सुरू करूया। चला तर मग आपली मेथड सर्वांना माहिती, पहिल्यांदा एक्झाम्पल रीड करायचं, काय सांगितले ते समजून घ्यायचं आणि नंतर सॉल्व करायला सुरुवात करायची। तर पहिल्यांदा रीड करून मी थोडंसं झूम करतो, जेणेकरून तुम्हाला ते परफेक्ट दिसेल। बघा काय सांगितलंय, द बॅलन्स शीट ऑफ मेधा अँड राधा। दोघी जणी पार्टनर आहेत। पहिल्या पार्टनरचं नाव आहे मेधा, दुसरी पार्टनर आहे राधा। हु शेअर प्रॉफिट अँड लॉसेस इन द रेशो ऑफ 3:1। हा त्यांचा ओल्ड रेशो आहे। इज ॲज फॉलोज, त्यांची बॅलन्स शीट खालील प्रमाणे दिले। त्याच्यामध्ये त्यांनी काय दिले, फर्स्टली सन्ड्री क्रेडिटर्स, हे आपण आपल्या लॅबिलिटीला लिहिणार। बिल्स पेएबल लॅबिलिटी, बँक ओव्हरड्राफ्ट लॅबिलिटी। कॅपिटल अकाउंट दिले, आपण कॅपिटल अकाउंट तयार करतो, कॅपिटलच्या क्रेडिटला त्याचा बॅलन्स ट्रान्सफर करणार। जनरल रिझर्व्ह हा सुद्धा कॅपिटलच्या क्रेडिटला त्यांच्या ओल्ड रेशो मध्ये डिस्ट्रीब्यूट करणार। कॅश बॅलन्स शीटच्या असेटला बघा, कॅश अकाउंट तयार करणार, त्याच्या डेबिटला त्याचा बॅलन्स ट्रान्सफर करणार। डेटर्स दिलेले, सन्ड्री डेटर्स असेटला लिहिणार, स्टॉक असेटला लिहिणार, प्लांट अँड मशिनरी असेटला लिहिणार, फर्निचर असेटला लिहिणार, लँड अँड बिल्डिंग सुद्धा असेटला लिहिणार। अशा पद्धतीने आपण सगळे असेट ट्रान्सफर करून घेणार। नंबर नेक्स्ट, दे डिसाइडेड टू ऍडमिट कृतिका। त्यांनी कोणाला ऍड करायचं ठरवलंय, कृतिकाला ऍड करायचं ठरवलं। ऑन 1 एप्रिल 2018 ऑन द फॉलोइंग टर्म्स। तर कृतिकाला ऍड करताना बघा खाली काय ऍडजस्टमेंट दिलेले आहेत। फर्स्ट ऍडजस्टमेंट काय, कृतिका इज टेकन ॲज अ पार्टनर ऑन 1 एप्रिल 2017। आता थोडीशी डेट काय आहे डिफिकल्ट, इथं 18 सांगितले ते 17 सांगितले, तर ते 18च असणार आहे। सी विल पे ₹40,000 ॲज हर कॅपिटल। तिने 40,000 कॅपिटल म्हणून आणलेत फॉर 1/5 शेअर। तिचा भविष्यातला प्रॉफिट मधला शेअर किती, 1/5 आहे। आणि गुडविल आणले तिथे ₹2,500 ॲज अ गुडविल। आता कॅपिटल आणले, कॅश अकाउंट डेबिट टू कॅपिटल, कोण, श्रुतिका, कॅपिटल ही जनरल एंट्री होईल। आणि जे गुडविल आणले ते कॅश अकाउंट डेबिट टू गुडविल ही पहिली, आणि दुसरी गुडविल अकाउंट डेबिट टू ओल्ड पार्टनर ही दुसरी जनरल एंट्री होणार आहे। नंबर 2 ऍडजस्टमेंट मध्ये त्यांनी सांगितलंय 5% प्रोव्हिजन फॉर बॅड अँड डाऊटफुल डेट इज टू बी क्रिएटेड ऑन अ डेटर्स। म्हणजे आपल्याला डेटर्सवर ऍडजस्टमेंट आहे, डेटर्सला एक स्टार मार्क करावा लागेल, सन्ड्री डेटर्स। दॅन नेक्स्ट नंबर 3 ऍडजस्टमेंट मध्ये काय सांगितले त्यांनी, फर्निचर डेप्रिसिएटेड बाय 20%। फर्निचरला एक स्टार मार्क करावा लागेल, लेस करून रिव्हॅल्युएशनच्या डेबिटला लिहिणार। स्टॉक ॲप्रिसिएटेड बाय 5% आणि मशिनरी, प्लांट अँड मशिनरी 20%। आता या दोन्ही असेट वाढलेल्या स्टॉक अँड प्लांट अँड मशिनरी हे ऍड करणार, रिव्हॅल्युएशनच्या क्रेडिटला लिहिणार। स्टॉकला एक स्टार मार्क करू, प्लांट अँड मशिनरीला एक स्टार मार्क करू। दॅन नेक्स्ट बघा पुढे त्यांनी सांगितलेले द कॅपिटल अकाउंट ऑफ ऑल पार्टनर टू बी ऍडजस्टेड इन दिअर न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो। नवीन प्रॉफिट शेअरिंग रेशो मध्ये कॅपिटल अकाउंट ऍडजस्ट करायचंय, म्हणजे आपल्याला न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो कॅल्क्युलेट करावा लागेल। पण त्यांनी नंबर 6 ऍडजस्टमेंट मध्ये सांगितलंय की द न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो विल बी 3/5, 1/5 अँड 1/5। याचाच अर्थ त्यांचा 5 हा कॉमन आहे सगळीकडं, म्हणजे 3:1 हा त्यांचा रेशो आहे, न्यू रेशो आपल्याला दिलेला। आणि ते जे कॅपिटल अकाउंट आपल्याला ऍडजस्टेड कॅपिटल कसं करायचंय, लोन थ्रू ऍडजस्ट करायचं। लोन म्हणजे ते लॅबिलिटीला दाखवावं लागणार आहे, बॅलन्सिंग फिगर। आता एक गोष्ट लक्षात घ्या की या ठिकाणी या प्रॉब्लेम मध्ये एकच फक्त वेगळी गोष्ट आहे की या ठिकाणी आपल्याला न्यू रेशो दिलेला आहे, आणि ज्या वेळेस प्रॉब्लेम मध्ये न्यू रेशो दिलेला असतो त्यावेळेस आपल्याला सॅक्रिफाय रेशो कॅल्क्युलेट करावा लागतो गुडविल डिस्ट्रीब्यूट करताना। न्यू रेशोच्या संदर्भात जर कोणती इन्फॉर्मेशन दिलेली नसेल तर आपण ओल्ड रेशो हाच सॅक्रिफाय रेशो समजतो, पण इथं न्यू रेशो दिलेला आहे। न्यू रेशो दिला म्हणजे आपल्याला सॅक्रिफाय रेशो कॅल्क्युलेट करावा लागणार आहे। सॉल्व करायला सुरुवात करूया। फर्स्ट आपण बॅलन्स शीट ट्रान्सफर करून घेऊ सगळी। बघा पहिल्यांदा दिलेले क्रेडिटर्स, आपण आपल्या बॅलन्स शीटच्या लॅबिलिटीला जायचं आणि त्या ठिकाणी लिहायचं सन्ड्री क्रेडिटर्स। अमाऊंट लिहिणार ₹80,000, 80,000। नेक्स्ट बिल्स पेएबल, हे सुद्धा बॅलन्स शीटच्या लॅबिलिटीलाच लिहिणार आपण, बिल्स पेएबल। अमाऊंट लिहिणार ₹20,000, 20,000।
नेक्स्ट लिहिणार बँक ओव्हरड्राफ्ट, हे सुद्धा बॅलन्स शीटच्या लायबिलिटीलाच लिहायचं आहे आणि त्याचे अमाऊंट लिहिणार आहे ₹20,000 20,000. देन नेक्स्ट कॅपिटल दिले मेधा आणि राधाचं. आपण एक कॅपिटल अकाउंट तयार केलेले, कॅपिटलच्या क्रेडिटला आपण त्यांचं हे लिहूया, नाव लिहूया. पहिले आहे मेधा. कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला लिहायचं बाय बॅलन्स ब्रॉड डाऊन आणि त्याची अमाऊंट कॅपिटलची बघा आपल्याला किती दिलेली आहे, 1,20,000 आणि 40,000. ती आपण लिहून घेऊया ₹1,20,000 अँड ₹40,000. त्याच्यानंतर जनरल रिझर्व दिलाय, हा सुद्धा कॅपिटलच्या क्रेडिटलाच ट्रान्सफर करणार आपण बाय जनरल रिझर्व. त्याची अमाऊंट लिहिणार ₹12,000 12,000 अँड ₹4,000 4,000. नेक्स्ट ऑन युअर असेट साइड कॅशचा बॅलन्स दिलाय, कॅश अकाउंट आपण तयार केलेले, त्याच्या डेबिट साइडला लिहायचं टू बॅलन्स ब्रॉड डाऊन. अमाऊंट लिहिणार ₹78,000 78,000. नेक्स्ट सन्ड्री डेटर स्टॉक मशिनरी फर्निचर लँड अँड बिल्डिंग सगळे असेट आहेत, आपण असेटला ट्रान्सफर करणार आहोत. चला बॅलन्स शीटच्या असेटला लिहूया फर्स्ट सन्ड्री डेटर्स. अमाऊंट लिहिणार 64,000. इनर कॉलमला ऍडजस्टमेंट एक ओळ जागा सोडणार. दॅन नेक्स्ट पुढे बघा स्टॉक आहे, बॅलन्स शीटच्या असेटलाच लिहिणार स्टॉक. अमाऊंट लिहिणार ₹40,000 40,000. दॅन नेक्स्ट प्लांट अँड मशिनरी 60,000, बॅलन्स शीटच्या असेटलाच लिहिणार आपण प्लांट अँड मशिनरी ₹60,000 60,000. नेक्स्ट फर्निचर बॅलन्स शीटच्या असेटलाच लिहिणार 22,000. आणि शेवटी लँड अँड बिल्डिंग 32,000, हे सुद्धा बॅलन्स शीटच्या असेटलाच लिहायचं लँड अँड बिल्डिंग. त्याच्यावर ऍडजस्टमेंट नाही, आउटरला लिहूया आपण 32,000. ऑन युअर ऍडजस्टमेंट मध्ये काय सांगितले बघा, कृतिका टेकन, त्यांनी 1 एप्रिल 2018 कृतिकाला घेतलं, 40,000 रुपये कॅपिटल घेऊन आली. कॅश अकाउंट डेबिट टू कृतिका कॅपिटल, कॅशच्या डेबिटला टू कृतिका कॅपिटल. अमाऊंट लिहिणार ₹40,000 40,000 रुपये. आणि कृतिका कॅपिटलच्या क्रेडिटला आपल्याला लिहावं लागेल बाय कॅश ऑब्लिक बँक अकाउंट आणि कृतिकाच्या कॉलम मध्ये लिहिणार ₹40,000 40,000. नेक्स्ट तिने काय सांगितलंय की तिने गुडविल आणले 2,500. आता गुडविल आणले, पहिल्यांदा गुडविल आले कॅश अकाउंट डेबिट टू गुडविल अकाउंट, म्हणजे कॅशच्या डेबिटला टू गुडविल अकाउंट आपल्याला लिहावं लागेल. आणि त्याची अमाऊंट लिहूया आपण ₹2,500. आणि याचा दुसरा इफेक्ट गुडविलच्या क्रेडिटला बाय कॅश ऑब्लिक बँक अकाउंट. अमाऊंट लिहिणार 2,500. आता हे झालं गुडविल आणलेलं. गुडविल डिस्ट्रीब्यूट करताना गुडविल अकाउंट डेबिट टू ओल्ड पार्टनर्स कॅपिटल आणि सॅक्रिफाय रेशो मध्ये. आता सॅक्रिफाय रेशो मध्ये एक गोष्ट लक्षात घ्या की आपल्याला न्यू रेशो दिला, याचा अर्थ सॅक्रिफाय रेशो कॅल्क्युलेट करावा लागेल. जर न्यू रेशो दिला नसता तर ओल्ड रेशो हा सॅक्रिफाय रेशो असता. म्हणून आपण वर्किंग नोट करूया आणि वर्किंग नोटला नाव द्यायचं कॅल्क्युलेशन ऑफ सॅक्रिफाय रेशो. कॅल्क्युलेशन ऑफ सॅक्रिफाय रेशो. त्याच्यामध्ये ओल्ड रेशो लिहून घ्यायचा, ओल्ड रेशो आहे 3:1 आणि न्यू रेशो लिहून घ्यायचा 3:1:1. सॅक्रिफाय रेशोचा फॉर्म्युला लिहायचा, सॅक्रिफाय रेशो इज इक्वल टू ओल्ड रेशो मायनस न्यू रेशो. आता मेधा सॅक्रिफाय किती करणार आहे, तिचा ओल्ड रेशो बघा अपूर्णांकात लिहिलं तर 3 आणि 1 4 आहे, 4 की 3 हिस्से तिचे म्हणजे 3/4 मायनस न्यू रेशो मध्ये 3/5 असणार आहे, -3/5. आता काय होणार आहे या ठिकाणी, एक गोष्ट लक्षात घ्या की आता यांचा छेद समान नाही, त्याच्यामुळं समोरासमोर वजाबाकी होणार आहे, मग तिरकस गुणाकार होईल. 3 × 5 15 येईल आणि 3 × 4 12 येईल, म्हणजे 15 - 12 भागिले 4 × 5 20 होणार आहे. म्हणजे 15 - 12 भागिले 20, तर ते 15तनं 12 गेले राहिले 3 भागिले 20 येईल, म्हणजे 3/20. राधाच्या बाबतीत सुद्धा सेम, ओल्ड रेशो आहे 1/4 मायनस न्यू रेशो 1/5 इज इक्वल टू बघा आता 1 × 5 किती येणार आहे 5 आणि 4 × 1 4, 5 - 4 भागिले 20, तर 1/20. म्हणजे थोडक्यातच आता जर ऑब्झर्वेशन केलं तर इथं बघा 20 कॉमन आहे बरोबर, याचा 3 आणि याचा 1 म्हणजे 3:1 हा सॅक्रिफाय रेशो असणार आहे. रेशो कसा कॅल्क्युलेट केला आय होप तुम्हाला क्लिअर झालेला असणार आहे. जो रेशो आपला कॅल्क्युलेट केला तो आहे 3:1 आणि या रेशो मध्ये गुडविल डिस्ट्रीब्यूट करावं लागणार. मग आपण गुडविलची एंट्री काय, गुडविल अकाउंट डेबिट टू ओल्ड पार्टनर्स, गुडविलच्या डेबिटला ओल्ड पार्टनरची नावं लिहावी लागतील. फर्स्ट मेधा कॅपिटल अकाउंट आणि 2,500 पैकी 3 हिस्से म्हणजे 1,875 मेधाला येईल आणि 2 राधा कॅपिटल, त्याला येणारे राधाला येणारे 625 रुपये. हे इकडे डेबिटला आहे, पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिटला बाय गुडविल अकाउंट. मेधाला 1,875
आणि इथं 625 इथं डॅश. अशा पद्धतीने आपण काय करणार आहोत, आपलं पार्टनरचं गुडविलचं जे आहे ट्रीटमेंट केलेले आहेत पार्टनर्स कॅपिटलला आणि गुडविलच्या डेबिटला. नंतर 2 नंबरमध्ये बॅड डेट्स आहेत 5%, डेटर्स दिलेत आपण, डेटर्स मधून लेस करायचं, लेस RDD ॲट 5%. आता बघा 64,000वर 5% RDD काढला तर तो 3,200 येणार आहे. 64,000 मधनं 3,200 वजा होईल, 60,800 आउटरला येणार. आणि हा 3,200 लॉस आहे, रिव्हॅल्युएशनच्या डेबिटला लिहिणार आपण. अमाऊंट लिहिणार 3,200 रुपये. नंबर 3 झाली फर्निचर डेप्रिसिएटेड 20% बॅलन्स शीटच्या असेटला यायचं आणि त्या ठिकाणी फर्निचर लिहिलंय त्या ठिकाणी लिहायचं लेस डेप्रिशिएशन ॲट 20%, 20%. आणि बघा 22,000वर 20% 4,400 रुपये वजा होतील, आउटरला येणारे 17,600 रुपये. आणि याचा दुसरा इफेक्ट लॉस आहे, रिव्हॅल्युएशनच्या डेबिटला लिहायचं टू फर्निचर, अमाऊंट लिहिणार 4,400 रुपये. नेक्स्ट स्टॉक इज टू बी डेप्रिसिएटेड बाय 5%. आता स्टॉक काय 5% डेप्रिसिएटेड आहे, ॲप्रिसिएटेड आहे सॉरी, आणि मशिनरी 20% ॲप्रिसिएटेड आहे. तर आपण स्टॉक बॅलन्स शीटच्या असेटला लिहिलंय त्या ठिकाणी जायचं आणि त्या ठिकाणी लिहायचं ॲड ॲप्रिसिएशन 5% आणि त्याची अमाऊंट लिहिणार 40,000वर 5%, 10% येईल 2,000, 4,000 आणि 5% येणारे 2,000. मग 2,000 आपण ऍड केले, आउटरला 42,000 आले. 2,000 हा प्रॉफिट आहे रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या क्रेडिटला बाय स्टॉक, अमाऊंट लिहिणार ₹2,000. त्याच्यानंतर प्लांट अँड मशिनरी ॲप्रिसिएटेड आहे, बॅलन्स शीटच्या असेटला जायचं, जिथं प्लांट अँड मशिनरी दिले त्या ठिकाणी लिहायचं ॲड ॲप्रिसिएशन ॲट 20%. आता 60,000वर 10% 12,000 येईल, 20,000 येईल आणि ते 12,000 येईल, 60,000वर 20% 12,000 ते 72,000 आउटरला येणार आहे टोटल होऊन. आणि 12,000 प्रॉफिट आहे रिव्हॅल्युएशनच्या क्रेडिटला लिहायचं बाय प्लांट अँड मशिनरी, अमाऊंट लिहिणार ₹12,000 आउटर कॉलमला. नेक्स्ट बघा त्यांनी काय सांगितलेलं आहे की नंबर 5च्या ॲडजस्टमेंटमध्ये कॅपिटल त्यांचं न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशोमध्ये ॲडजस्ट करायचं, म्हणजे ॲडजस्टेड कॅपिटलची वर्किंग करावं लागणार आहे. वर्किंग नोटला नाव द्यायचं कॅल्क्युलेशन ऑफ ॲडजस्टेड कॅपिटल, त्याच्यामध्ये न्यू रेशो लिहून घ्यायचा आपण जो इथं कॅल्क्युलेट केला दिला होता आपल्याला त्यांनी प्रॉब्लेममध्ये 3:1:1. आणि आता बघा नवीन पार्टनर आहे कृतिकाने कॅपिटल किती आणलेले 40,000, म्हणून लिहिताना असं लिहायचं कृतिकाज कॅपिटल फॉर ₹40,000. फॉर नवीन फर्ममध्ये तिचा हिस्सा किती आहे, एक हिस्सा आहे, कितीपैकी 3 आणि 1 4 आणि 1 5, म्हणजे 5 हिस्सापैकी एक हिस्सा फॉर 1/5 शेअर. मग आपण बघा एका हिस्सेसाठी तिने 40,000 आणलेत, म्हणून मेधाचं कॅपिटल कसं काढणार, तर मेधा कॅपिटल 40,000 एक हिस्सासाठी, म्हणून 40,000 भागिले 1 केला आपण, आणि मेधाचा हिस्सा आहे 3 म्हणून गुणुले 3 तर ते किती येतील 1,20,000. तसंच राधाचं सुद्धा काढणार, राधाचे 40,000 एक हिस्सासाठी मी कृतिकाने आणले तर तिचा हिस्सा एकच आहे, म्हणजे तिचे 40,000च येणार आहे, आणि कृतिकाचे तर 40,000च दिले, म्हणजे थोडक्यात त्यांचं कॅपिटल किती येणार आहे 1,20,000, 40,000 आणि 40,000. अशा तिन्ही पार्टनर्सचं मेधा 1,20,000, राधा 40 आणि कृतिका 40, हे जे कॅपिटल आपण कॅल्क्युलेट केलेलं आहे हे आपल्या बॅलन्स शीटच्या लॅबिलिटीला घ्यायचं. त्या ठिकाणी हेडिंग द्यायचं कॅपिटल अकाउंट, त्याला अंडरलाईन करणार आपण. आणि याच्यामध्ये फर्स्ट आपण लिहिणार आपली पहिली पार्टनर मेधा, तिचे 1,20,000 लिहिणार, नंतर राधा तिचे 40,000 लिहिणार, आणि तिसरी आहे कृतिका तिचे देखील 40,000 लिहिणार. असे टोटल आउटरला आपण लिहिणार ₹2 लाख रुपये. या कॅपिटलचा दुसरा इफेक्ट कॅपिटल अकाउंटच्या डेबिटला लिहिणार आपण टू बॅलन्स ब्रॉट डाऊन, इथं लिहिणार आपण टू बॅलन्स ब्रॉट डाऊन, आणि त्याची अमाऊंट लिहिणार आपण 1,20,000, 40,000 आणि 40,000 अशा पद्धती. आणि आता काय करायचं आपल्याला नंबर 6चं बघा, याच्यामध्ये रेशोज दिलेला न्यू रेशो काही राहिलेलं नाही, क्लोज करायची सुरुवात करायची. फर्स्ट आपण रिव्हॅल्युएशन अकाउंट क्लोज करणार, रिव्हॅल्युएशनच्या क्रेडिटची टोटल मोठी 14,000 रुपये, आपण टोटल घेणार 14,000, 14,000, तीच डेबिटला लिहिणार ₹14,000, 14,000, त्यातनं हे सगळं लेस करणार आपण, तर 6,400 रुपये राहील. आणि 1, 2 आणि 3 या ठिकाणी लिहायचं टू ओल्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट, त्याला अंडरलाईन करायची. आणि याच्यामध्ये फर्स्ट पहिली पार्टनर मेधा, दुसरी राधा,
तर मेधाच्या हिस्सेला येणार आहे 4800 रुपये आणि राधाच्या हिस्सेला येईल 1600 रुपये. हा जो प्रॉफिट आहे रिव्हॅल्युएशनचा, हा प्रॉफिट इकडे डेबिटला आहे, पार्टनर्स कॅपिटलचे क्रेडिटला ट्रान्सफर करायचा. लिहिताना लिहायचं बाय रिव्हॅल्युएशन अकाउंट कंसात प्रॉफिट आणि त्याची अमाऊंट लिहायची, एकाची 4800 आणि दुसऱ्याची 1600 रुपये, इथं डॅश. आणि आता काय करायचं, हे क्लोज करायला सुरुवात करायचं पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. बघा जे कृतिका आहे ते डेबिटला 40 आहेत आणि क्रेडिटची टोटल सुद्धा 40 आहे, म्हणजे 40 हजाराने ते क्लोज होईल. इथं बघा राधा आहे 40 आणि 4 44 45 46 225 रुपये, तर आपण ते लिहू 46,225 रुपये. डेबिटला तेवढेच क्रेडिटची टोटल डेबिटला लिहिणार 46,225 आणि त्यातनं 40,000 जर वजा झाले तर 6,225 रुपये. इकडे 1,20,000 12 4,800 आणि 1,875 अशी जर टोटल केली तर क्रेडिटची टोटल जास्त 1,38,675. तेच डेबिटला लिहिणार 1,38,675 आणि त्यातनं 1,20,000 जर वजा झाले तर आपल्याला भेटणारे 18,675 रुपये. यालाच म्हणणार आपण टू लोन अकाउंट. बघा आता हे लोन आहे म्हटल्यावर लॅबिलिटीला दाखवावं लागेल, बॅलन्स शीटच्या लॅबिलिटीला जायचं आणि त्या ठिकाणी लिहायचं पार्टनर्स लोन अकाउंट, त्याला अंडरलाईन करायची. त्याच्यामध्ये आपले हे दोन पार्टनर लिहायचे, पहिली आहे मेधा आणि दुसरी आहे राधा. मेधाचं 18,675 आणि राधाचं जे लोन असणार आहे ते लिहायचे 6,225. अशी टोटल लोनची अमाऊंट आउटरला घेणार आपण 24,900 24,900. आणि आता आपण काय करायचं, आपलं कॅश आणि गुडविल अकाउंट क्लोज करायचं. गुडविल अकाउंट जे आहे ते 2,500 रुपयांनी क्लोज होईल. डेबिट 2,500, क्रेडिट सुद्धा 2,500. कॅश ऑब्लिक बँक अकाउंट बघा, डेबिटची टोटल येणार आहे कॅशची 1,20,500, तीच क्रेडिटला लिहिणार 1,20,500. बॅलन्सिंग फिगर सुद्धा 1,20,500 राहणार आहे. याला लिहायचं बाय बॅलन्स कॅरीड डाऊन. आणि याचा दुसरा इफेक्ट आपण बॅलन्स शीटच्या असेटला कॅश ऑब्लिक बँक अकाउंट 1,20,500. आणि आता काय करायचं, आपली बॅलन्स शीटची टोटल करायची, म्हणजे लॅबिलिटीची टोटल करूया. लॅबिलिटी आपल्याला भेटणार आहे 3,44,900 आणि असेट सुद्धा तेवढीच असेल 3,44,900. म्हणजे थोडक्यात 3,44,900 ने आपली या प्रॉब्लेमची बॅलन्स शीट झाली टॅली. आय होप विद्यार्थी मित्रांनो हे एक्झाम्पल तुम्हाला समजलेलं असणार आहे. समजलेलं असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, तुमच्या वर्गमित्रांपर्यंत हे व्हिडिओ शेअर करा. आणि आज आपण इथंच थांबूया. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण नेक्स्ट एक्झाम्पल बघणार आहोत. तोपर्यंत सर्वांना बाय, टेक केअर.